नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा फॉर्म्युला ठरला. गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा जोरदार सुरू आहे. याच दरम्यान शरद पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह इतर बड्या नेत्यांना मोठा धक्का देत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. मुंबईतून येत असलेल्या सर्वात मोठ्या बातमीनुसार आता पक्षातील 2 ते 3 प्रमुख नेत्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. विलिनीकरणाच्या या प्रक्रियेत सुप्रिया सुळे यांची केंद्रातील भूमिका आणि महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवारांचे राजकारण ओळखणे आजही देशातील आणि राज्यातील अनेक नेत्यांना जमलेले नाही. हे या धक्कादायक घडामोडीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अजित पवार यांच्या संदर्भातील दुर्दैवी चर्चांनंतर महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या नेत्यांनी शरद पवारांना अंधारात ठेवून राष्ट्रवादीची सूत्र आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. गेल्या 15 दिवसांपूर्वी दोन्ही गट एकत्र येतील अशी कोणतीही शक्यता दिसत नव्हती. मात्र शरद पवारांनी वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांना आता पवारांच्या नवीन खेळीचा सामना करावा लागत आहे. पवारांनी एकाच दगडात अनेक पक्षी वारत महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी दिली असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा महत्त्वाचा फॉर्म्युला आता समोर आला आहे. या संभाव्य विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच एक मोठे वक्तव्य केले असून जर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आधी भाजपासोबत चर्चा करायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपाला महाराष्ट्रातील हे 2 मोठे गट एकत्र आलेले नको आहेत, कारण त्यामुळे राज्याच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे शरद पवारांनी आपल्या राजकीय अनुभवाच्या जोरावर सर्व नेत्यांचे लक्ष वेधून घेतले असून विलिनीकरणानंतर महायुतीमध्ये सामील होण्याबाबतच्या अटी व शर्तींचा तपशील आता समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 23 डिसेंबर रोजी जयंत पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थाने एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार गटाचे 14 प्रमुख नेते उपस्थित होते. सुमारे 2.5 तास चाललेल्या या चर्चेत विलिनीकरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला. या फॉर्म्युलानुसार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद दिले जावे आणि राज्य मंत्रिमंडळात शरद पवार गटाच्या एका नेत्याचा समावेश केला जावा, असे ठरले आहे. तसेच विलिनीकरणानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय हा सर्वस्वी शरद पवारच घेतील, यावरही एकमत झाल्याचे समजते. सध्याच्या घडीला अजित पवार गटातील काही नेत्यांना दोन्ही पक्ष एकत्र येणे फारसे रुचलेले नसले तरी शरद पवार गटातील बहुतांश नेत्यांची इच्छा दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे अशीच आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील चर्चाही महत्त्वाची ठरली आहे. शरद पवारांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सूत्र आपल्या हातात घेतल्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या नेत्यांच्या सत्तेतील स्थानाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी काळात शरद पवार कोणत्या 4 प्रमुख नेत्यांवर कारवाई करतात आणि विलिनीकरणाची ही प्रक्रिया प्रत्यक्षात कशी उतरते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.